काय म्हणताय, कसं वाटतंय आता? आता जरा थोडासा फरक पडलेला आहे, हा. पण अजून थोडं दुखतच आहे. सांगितलं होतं ते रिपोर्ट करून आलो. रिपोर्ट आणलेत का? हो. बरं, एकदा आपण तुम्हाला चेक करूया, या. तर आता मी चेक केलं त्यांना आणि हे रिपोर्ट्स बघून असं वाटतंय की बाबा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. ठीक आहे, आम्ही 2 मिनिटात सांगतो, विचार करून. पेशंट मॅडमने तुम्हाला ॲडमिशन ॲडवाईस केलेलं आहे. 2 तास झाले. तुमचं काही ठरतंय का ॲडमिशनचं? 5 मिनिटात सांगतो. ठीक आहे. मॅडम, आपण जी ट्रीटमेंट आहे ती एक 10-15 दिवसानंतर केली तर चालेल का? आता सध्या पुरतं काही गोळ्या औषधं देऊन केलं असतं. मागचे आपण 15 दिवस त्यांना मेडिसिन दिल्या, त्याच्यानंतर आपण परत रिपोर्ट केले. आपल्याला त्यांना ऍडमिशन करावंच लागणार आहे. आणि तुम्ही टेन्शन काय घेताय? ऍडमिशन लागणार आहे, तुम्ही तुमचा फायनान्शियल इश्यू आहे असं तुम्ही मला बोलताय, पण तसं आपल्या हॉस्पिटलमध्ये लाडकी आजी आजोबा योजना आहे. आणि बाबांचं वय किती? बाबांचं वय 62 आहे आणि ते योजनेमध्ये बसतात. ते जनरल वॉर्डमध्ये जर त्यांचं ऍडमिशन केलं तुम्ही तर 50% त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च मुक्त होईल. तर आता तुम्ही जास्त वेळ नका घालू आणि ऍडमिशन प्रोसेस लगेच करून लगेच करून घेऊ.